केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र। अंबड तालुक्यातील शहागड गावात विनयभंगाच्या 2 घटना घडल्या असून गोंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल झाले आहेत। 2 दिवसांपूर्वी यशोदा दत्तात्रय ढवळे यांच्या फिर्यादीवरून अनवर शेखसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुरुवारी दुपारी शाहिदा अनवर शेख यांच्या तक्रारीवरून धैर्यशील ढवळे, दत्तात्रय ढवळे, हनुमान देवडकर यांनी मला व माझी गरोदर सून आयशा शेख हिच्या छातीला हात लावून लज्जास्पद कृत्य करत जीवे मारण्याची धमकी दिली। बजाज चेतक स्कूटीवर दगडफेक करत नुकसान केले। अनवर शेख व शहानवाज शेख हे चेतक स्कूटी क्रमांक MH21 CE 5345 वरून घरी येत असताना गावातील वेशीजवळ जोराची धडक दिली, त्यामुळे ते दोघे जमिनीवर पडले। दरम्यान दत्तात्रय ढवळे, धैर्यशील ढवळे, सागर देवडकर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अनवर शेख व मुशरफ शेख यांना जबर मारहाण केली। दरम्यान दत्तात्रय ढवळे यांनी त्यांच्या हातातील चाकूने माझे पती अनवर शेख यांच्यावर वार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। तर धैर्यशील ढवळे याने लोखंडी रॉडने मुलगा मुशरफ शेख याच्या डोक्यात जबर मारहाण करून डोके फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे। दुसरा मुलगा शहानवाज शेख याला सागर देवडकर याने काठीने मारहाण करून जखमी केले असल्याचे म्हटले आहे। त्याचवेळी तेथे असलेले ज्ञानेश्वर देवडकर, हनुमान देवडकर, शिवाजी ढवळे, नामदेव तिळवणे, अश्विनी देवडकर, यशोदा ढवळे, जयश्री देवडकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। याच दरम्यान अनवर शेख यांच्या जवळचे 2,14,700 रुपये गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। अनवर शेख यांची पत्नी शाहिदा शेख हिच्या फिर्यादीवरून दत्तात्रय ढवळे, धैर्यशील ढवळे, सागर देवडकर, ज्ञानेश्वर देवडकर, हनुमान देवडकर, शिवाजी ढवळे, नामदेव तिळवणे, अश्विनी देवडकर, यशोदा गवळे, जयश्री देवडकर 10 जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर सह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।